श्री उत्तरेश्वर महाराजांच्या या पावन नगरी केम मध्ये त्याचबरोबर अखंड भारताला सौभाग्याचं लेणं अर्थात कुंकू हा सौभाग्याचा दागिना पुरवणारं हे क्षेम क्षेत्र अर्थात केम नगरी, या केम नगरीमध्ये आमच्या कुटुंबाला राहायला मिळालं, वाढायला मिळालं, हे आमचं उत्तरेश्वराची कृपा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद यामुळेच शक्य झालं आणि आपला सर्व ग्रामस्थांचं प्रेम आणि या प्रेम भावनेपोटीच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। सर्वात प्रथम उपस्थित सर्व गावकरी, नागरिक, बंधू भगिनी, छोटे विद्यार्थी यांचं आमच्या परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, असे कार्यक्रम या समाजामध्ये व्हावेत, आई वडिलांचं काय जे ऋण असतं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश। आदरणीय जयंत गिरीजी महाराज बाबाजी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। बाबाजींनी व्यासपीठावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो। किंवा बाबाजी विचार सोडा। बाबाजी एक सुखद योग, दोन्ही घटना अशा विचित्र आहेत आणि या अशा क्वचित घडतात आणि ती घटना आमच्या कुटुंबाच्या बाबतीत घडली किंवा तो योगायोग जुळून आला आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं करायचं ठरवलं आणि म्हणून हा कार्यक्रम आज या ठिकाणी प्रस्तावित केला। गेल्याच वर्षी आमच्या मातोश्री प्रमिला जनार्दन तरकसे यांचं दुःखद निधन झालं। त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि वडिलांचा वाढदिवस म्हणजे या दोन्ही घटना एकाच दिवशी याव्यात असा योगायोग फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून मी ठरवलं जे आहे त्याचा स्वीकार करायचा, आहे त्याचा गौरव करायचा। आईपरात हे वैभव बघण्याला आपल्याकडे उपस्थित नाही, 75चा कार्यक्रम देखील आपण मोठ्या प्रमाणावर सर्वजण उपस्थित होता, चांगल्या पद्धतीने आपण साजरा केला। परंतु हा 95वा वाढदिवस साजरा करण्यामागे आणखी एक उद्देश की परमेश्वराला, उत्तरेश्वराला प्रार्थना करू इच्छितो की या देशामधली सगळे जे वृद्धाश्रम आहेत ते बंद झाले पाहिजेत। आपण जे आई वडिलांसाठी काही करतोय याची जाणीव किमान पुढच्या पिढीला झाली पाहिजे आणि एवढ्या नागरिकांनी जरी ठरवलं, एवढ्या लोकांनी जरी ठरवलं की वृद्धाश्रम आपोआप बंद होतील, वृद्धाश्रम बंद व्हावेत असा शाप आपण सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी दिला जावा, हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करणं हा एक कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश। मित्रांनो, आपल्या जवळ बरंच काही असतं परंतु ते आपल्याला ठाऊक नसतं। आमचे वडील 95 वर्षाचे आहेत आणि 95व्या वर्षापर्यंत जगणं हे काय आता आपल्याला जाणवते। आपली वय आता 50, 55, 45, 40 या दरम्यान आहे, 60, 65 जास्तीत जास्त, तरी आपल्याला शरीराला होणाऱ्या यातना, वेदना आणि कुठल्याही प्रकारची औषधाची एक गोळीही सुरू न राहता 95व्या वर्षात पदार्पण करणं ही गोष्ट ईश्वरी कृपा किंवा काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई असल्याशिवाय शक्य होत नाही। म्हणून त्या व्यक्तीचा यथोचित गौरव करणं
आणि सगळ्या समाजापर्यंत हा एक आदर्श निर्माण करायचा आहे की असं जीवन जास्तीत जास्त आपण जगण्याचा प्रयत्न करूया। आपणही सर्वांनी वयाची 95 गाठावी, या सर्वांना मी आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या केम नगरीमध्ये आणखी एक नवा विचार निर्माण करणं हा सुद्धा माझा उद्देश होता की इथली राजकीय संस्कृती ही फार वेगळी आहे। केम गावची राजकीय संस्कृती ही एक वेगळी आदर्श राजकीय संस्कृती आहे। राजकारण हे राजकारणाच्या पातळीवरती ठेवलं जातं, कौटुंबिक संबंध नातेसंबंध हे त्या पातळीवरती ठेवले जातात। हाच आमच्या तरुण पिढीचा उद्देश आहे। जे परगावचे असतील किंवा लांबून आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगतो की हा कार्यक्रम ठेवण्यामागं हा जो सगळा तरुण वर्ग आहे हा वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात काम करणारा तरुण वर्ग आहे। परंतु एखाद्याची कौटुंबिक समस्या असेल, एखाद्याचा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून सर्वजण पुढे होऊन काम करतात। तसं बघायला गेलं तर हा कार्यक्रम आज ठरवला, आमचं या गावात घर एक, आम्ही येतो महिन्यातून एकदा आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं हा समाज सहभागाशिवाय शक्य नाही। त्यामुळे आमचे हा जो मित्र सगळा माझा मित्र परिवार आहे या मित्र परिवारांनी सर्वांनी मिळून हा गोवर्धन पर्वत उचलायचं ठरवलं आणि या अवस्थेपर्यंत आपण पोहोचलो। आता प्रास्ताविकामध्ये मला पाहुण्यांची ओळख ही करून द्यावी लागणार आहे। सर्वात प्रथम आपले सन्माननीय शैलेशदादा देशपांडे हे मी जिथं नोकरी करतो गेली 34 वर्ष मी एकाच संस्थेमध्ये काम करतो। म्हणजे आमच्या संस्थेच्या 6 शाळा आहेत, परंतु लागलेल्या पहिल्या दिवशीपासून आज अखेर एकाच शाळेत मी नोकरी करतो आणि त्याचं कारण आमचे हे जे संस्थापक घराणं आहे त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही दिलेला प्रतिसाद। कारण एखादी संस्था चालवणं, शिक्षण संस्था चालवणं हे हल्ली तितकं सोपं नाही, परंतु आमचे कुटुंब प्रमुख माननीय अनिलभाई कुलकर्णी हे आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असायचे। त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे ते उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांनी एका समर्थ नेतृत्वाकडे संस्थेचा कारभार सोपवला आणि असे हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय शैलेश दादा की ज्यांची ओळख आपल्याला प्रसार माध्यमांच्या द्वारे तर निश्चित आहे। त्यांची एक फार मोठी गोशाळा आहे, 40 गायी। त्यांचा मुख्य उद्देश ते मूळचे लहानपणचे शेतकरी, सातारा जिल्ह्यातलं कराड जवळ त्यांचं गाव, परंतु मिरजेमध्ये असा एक प्रवाह होता की जनावर म्हातारं झालं, वृद्ध झालं की ते आपल्याला कामाला येत नाही। मग असे काही लोक असायचे की ती जनावरं कसायाला विकायला द्यायची। मग सुरुवातीला आमच्या अध्यक्षांनी खटकात म्हणजे त्या कसायाकडे दिलेल्या 2 गायी त्यांच्याकडून सोडवून आणल्या आणि त्या शाळेमध्ये पाळल्या। आज आणि त्यांना तो जो छंद लागला, आज त्यांच्याकडे जवळजवळ 40 देशी वंशाची जनावर आहेत। म्हणजे त्यांनी पूर्ण देशी जनावरच सांभाळण्याचा त्यांचा या गोशाळा आहे मुख्य तिथे एक, आणि ते त्या गायींसाठी दिवस रात्र पहाटे 3:30-4 वाजल्यापासून ते स्वतः राबत असतात आणि त्या गोमातेची सेवा ते अतिशय प्रामाणिकपणे करतात। धर्मवीर प्रतिष्ठान नावाचं एक संस्था आहे, त्याचे ते संस्थापक आहेत। संपूर्ण भारतामध्ये अशी एकमेव आमची संस्था असेल 1ली ते 7वीच्या मुलांसाठी राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेला लाजवेल अशी कबड्डी स्पर्धा आम्ही दरवर्षी 8 ते 10 लाख रुपये खर्च करून आमच्या संस्थेच्या शाळापुरती आम्ही मर्यादित स्पर्धा घेतो आणि त्यामध्ये नामांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू त्या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आणतो की जेणेकरून त्यांचा आदर्श घेऊन त्या छोट्या विद्यार्थ्यातले खेळाडू तयार व्हावेत। आज सुदैवाने महाराष्ट्राच्या संघापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत। महाराष्ट्राच्या संघामध्ये कबड्डी या खेळातले खेळाडू पोहोचलेले आहेत। त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनावरती तर प्रचंड त्यांचा अभ्यास आहे। शिवाजी महाराजांच्या जीवनावरती दरवर्षी आम्ही आमच्या संस्थेमध्ये गॅदरिंग हा विभाग बंद केला आहे। दरवर्षी आमच्या 6 शाळा आहेत,
संस्थेच्या प्रत्येक शाळेला एक एक प्रसंग वाटून दिला जातो शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा, आणि त्याच्यावरती तुम्ही बालनाट्य बसवायचं आणि त्याची स्पर्धा घेतली जाते. ते गॅदरिंग वगैरे, डान्स वगैरे, ते सगळे प्रकार आम्ही अध्यक्षांनी बंद केलेत आणि शिक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. पालकांचा सुद्धा उदंड प्रतिसाद या संकल्पनेला लाभला आणि शिवाजी महाराज कोण, संभाजी महाराज काय आहेत ते आपल्या रक्तापर्यंत पोहोचवण्यास त्यांचा अतिशय मोलाचा वाटा या संस्थेमध्ये झालेला आहे. म्हणजे असे अनेक विधायक कार्य करणारे, नवनवीन संकल्पना आणणारे, नाट्य महोत्सव, नाट्य चळवळ, शालेय विद्यार्थ्यांची नाट्य स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, शस्त्रास्त्र प्रशिक्षण, अशा वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे सतत विद्यार्थ्यांच्या मध्ये वेगवेगळे बदल, विद्यार्थी केवळ ज्ञानात्मक किंवा खरडेगाशी करणारा विद्यार्थी तयार न करता तो चौकस विद्यार्थी तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न असतात. असे सन्माननीय शैलेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपणा सर्वांच्या आणि आमच्या परिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे वक्ते, मी ज्यांना गुरु मानलं, गुरुस्थानिक मानलं आणि ज्यांच्यामुळे मी वाचन वाढवलं, असे आमचे प्राध्यापक शेतकरी कवी इंद्रजित भालेराव सर. जास्त परिचय त्यांचा मी करून देत नाही, ते त्यांच्या स्वतःच्या वाणीनंच आपल्याला खेळून ठेवतील याची निश्चित खात्री आहे. त्याचबरोबर आज आपल्या केमगावचं पितृतुल्य नेतृत्व आदरणीय दिलीपदादा हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. अगदी माझ्या साखरपुड्याच्या कार्यक्रमापासून ते आज वडिलांच्या 95व्या वाढदिवसापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे कुटुंबाचे सदस्य म्हणून माननीय दिलीपदादा, त्याचबरोबर आमचे दसरबाप्पा असतील, प्रत्येक कार्यक्रमाला अति हिरिरीनं स्वतः पुढे असतात, मला मदत करतात आणि त्यांच्यामुळे आपल्यालाही कार्यक्रम घ्यायची ऊर्जा निर्माण होते आणि काहीतरी आपण वेगळा पायंडा पाडतो आणि तो पायंडा पुढे चालवायचा, हीच या ठिकाणी माझी अपेक्षा असते. त्यामुळे मान्य दिलीप दादा यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. केम ग्रामपंचायतचे सरपंच राहुल आबा असतील, त्याचबरोबर इतर सर्व बाळासाहेब देवकर, महेश सर, सागर दोन, आमचा मित्र गोसेवक परमेश्वर बाप्पा, सागरराजे तळेकर, या सर्व युवक मित्रांचं सुद्धा मी आमच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित सर्व नागरिकांचं स्वागत करून प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद सर.